मोठमोठ्याले पायऱ्या. शक्यतो हे पायऱ्या इकडनं ढासळलेल्या असावेत. आपल्याला खूपच काळजीपूर्वक कोपऱ्याने जावं लागणार आहे. अरे बापरे, 4 टाके आहेत काय? नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलात, आज आम्ही आलेलो आहोत नगरमधील मांजरसुंबा किल्ला पाहण्यासाठी. पुण्यापासून 135 किलोमीटर अंतरावरती आहे अहमदनगर जिल्हा. नगर जिल्ह्यात अलंग, मदन कुलंग, हरिश्चंद्रगड यासारखे कणखर व सर्व परिचित किल्ले आहेत. त्याचबरोबर छोटे व अपरिचित असेही किल्ले शहरापासून जवळच वसलेले आहेत. आज आपण अशाच एका छोट्याशा व अपरिचित किल्ल्यास भेट देण्यासाठी आलो आहोत, तो म्हणजे मांजरसुंबा किल्ला. तर आपण ह्या अशा बारीकशा रस्त्याने, हे संवर्धनकर्त्यांनी केलेल्या मार्गावरून आपण किल्ल्याला जाणार आहे. मला पहिल्यांदा असं वाटलेलं की हा गड मल्हारगडसारखाच लहान आहे. थोडाफार गाडी आपल्याला गडाच्या पायथ्यापर्यंत जाईल, पण तसं पाहता नाही आहे. पण जास्त काही चढही नाही आहे, म्हणजे ट्रेकिंगची एवढी जास्त आवश्यकताही नाही आहे. छोटासा किल्ला आहे, पाहू शकता. आणि हा असा रस्ता पावसाळ्यात करण्यासाठी तर एकदम मस्त आहे. वांबोरी फाट्यावरून काही थोडासा अंतरावर आपण विचारत गेलो असता 3 किलोमीटरच्या आसपास हे मांजरसुंबा गाव आहे. गावात जाताच लहान छोट्या टेकड्यांची मालिका सुरू होते. त्याला आगरगावच्या टेकड्या असेही म्हणतात. आणि जो तो समोर दिसतोय तो आहे गोरक्षनाथ मंदिर. मस्त परिसर आहे आजूबाजूचा. या किल्ल्याच्या जवळच्या डोंगरावर गोरक्षनाथाचे मंदिर आहे. जर तुम्ही नगरमध्ये मुक्काम करणार असाल तर तुम्ही नगरचा किल्ला, रणगाडा म्युझियम येथेही भेट देऊ शकता. नगर शहरापासून केवळ 21 किलोमीटर अंतरावरती हा सुंदर असा किल्ला वसलेला आहे. गडाखालून जाणाऱ्या वांबोरी घाटावर नजर ठेवण्यासाठी व लगतच्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली असे सांगितले जाते. आणि अशा तऱ्हेने फक्त 10 मिनिटातच आपण हे किल्ल्यावरती आलेलो आहे. आता तर पहिले आपण जाऊया किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. अहमदनगरमध्ये निजामशाहीची स्थापना झाल्यानंतर घाटमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला आहे. अहमद निजामशहाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते, परंतु इतिहासात तसे काही सबळ पुरावे सापडत नाहीत. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असावा. आणि हे तुम्ही मार्ग पाहतायच प्रवेशद्वारानंतर. ह्याही मार्गाने आपण येऊ शकतो वरती. आणि हा मुख्य प्रवेशद्वार. आणि ह्या दोन्ही बाजूस देवड्या आहेत गडावरील मावळ्यांसाठी राहण्यासाठी. ही निजामशाही स्थापत्यकलेचा नमुना आहे हा. आजही या गड किल्ल्यांकडे कुणाचं लक्ष नाही आहे. खूप सारे लोक येतात, तोडफोड करतात छोट्या छोट्या गोष्टींची. ही असं नावं करून जातात. नाव लिहिले तरी कशाने? चुन्यानी. गडाचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेर 2 देवड्या आहेत आणि आत प्रवेश केल्यावर भव्य 2 दालने आहेत. याच दालनांना प्रकाश येण्यासाठी खिडक्या व झरोके आहेत. पण हे ना पडण्यास आलेले आहेत. कधी पडतील काही माहिती नाही. कारण आपण जाऊ शकतो वरती.
इकडून वरती जाण्याची जागा आहे. हे दरवाजे आहेत. इथे दरवाजे होते म्हणजे पूर्वी हे पळी टाकण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी दरवाजा. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर वरती दोन्ही बाजूंना होल आहेत. त्याच्यामध्ये इथे पण होल असावेत खाली आणि तो दरवाजा असावा. इकडेही आहे आणि सेम इकडेही आहे. इकडेही वरती होल आहेत. फक्त इकडे दरवाजा असावा, लॉकिंग सिस्टम इकडे नसावं आणि इकडे काही दिवारात दिसत नाही आहे. आता हे जे समोर दिसतंय तुम्हाला ते कदाचित राणी महल किंवा राजमहल असावं. बरीचशी पडझड झालेली आहे त्याची. कधीकधी तर असं वाटतंय पायाच्या व्हायब्रेशनमुळे पण कधी इमारत ढासळेल सांगता नाही येत. इथे आहे एक बुरुज ज्याच्यावरती ध्वज फडकवला जात असेल. हे तुम्हाला प्रवेशद्वार आणि राणी महल किंवा राजमहल याच्या मधोमध दिसेल. इथे खूपच सुंदर असा परिसर आहे. आणि तिकडे आहे गोरक्षनाथ मंदिर. आता इथून पुढे आपण जाऊया राजमहलकडे. ॲक्च्युली मलाही माहिती नाही आहे ती वास्तू काय आहे, पण पाहून आणि त्याच्यावरचं नक्षीकाम वगैरे असंच वाटतं की ते राजमहल किंवा राणी महल असायला पाहिजे. प्रवेशद्वारातून 90 अंशाच्या कोनातून वळून गडावर प्रवेश करावा लागतो. समोरच आपल्याला एक तुटलेल्या अवस्थेत इमारत बघायला मिळते. ही इमारत मोठी वास्तू असेल. तिथे लाल दगडांचा तळ दिलेला आहे. कदाचित हा राणी महल अथवा खास लोकांची जागा असावी. बापरे, खूपच भयंकर पडझड झालेली आहे इथे. हो का, ह्या असावेत पायरी मार्ग इकडून येण्यासाठी मुख्य दरवाजातून. अरे बाप, भयंकर पडझड झालेली आहे. राणी महालाच्या भिंतींच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत व एका दालनात दर्गाही आहे. ही दर्गा कोणाची आहे याबाबत मतभिन्नता आहे. हा निजामशाहीमधील एखादा राणीचा दर्गा असावा अथवा एक बाबा तिथे राहायचे त्यांचा असावा असे आजूबाजूचे लोक सांगतात. इकडे आत कोणाची तरी मजार आहे. आणि हे असं म्हणतात की कारंजे इथं पाण्याचं छोटंसं एक पॉन्ड असावं. असं पॉन्डच म्हणतात ना त्याला, पाणी असतं ज्याच्यामध्ये. याच दर्गाच्या समोर छोट्याशा हौदांची रचना आहे. पूर्वी तेथे पाण्याच्या कारंजे असावेत असे सांगितले जाते. ह्यानंतर हे कमीत कमी 6 ते 7 फूट खोल असं एक छोटंसं तलाव आहे. छोटंसं नाही म्हणता येत, तलाव आहे तर मोठंसं असणार. आणि हे उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. याच इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. जवळपास 5 ते 6 फूट या टाकीची खोली आहे. इकडून उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
माय गॉड, इथे एक बुरुज आहे आणि ह्याला खाली उतरण्यासाठी जिना देखील आहे बघा. तर पहिला आपण बुरुज वरून पाहूया आणि नंतर खाली जाऊ. इथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक इमारत बघायला मिळते. कदाचित तो बुरुज असावा. ही दुमजली इमारत अथवा बुरुज ज्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. येथे पायऱ्या उतरून खाली आल्यावर तिन्ही बाजूनी आजूबाजूचा सुंदर परिसर निहाळता येतो. आणि तिकडेही एक दरवाजा दिसतोय, तोही पाहूया. पण पहिला हा बुरुज खाली कुठे निघतो ते पाहूया. आल्यानंतर पडीक अवशेष आहे तिकडे. इथेच मध्ये एक चौरस आकाराचे भगदाड देखील आहे. हे कदाचित मोठ असावे असे सांगितले जाते, कारण त्याच्या खालीच आहे पाण्याचे टाके. याच टाक्यांमधून पाणी वर खेचण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात असावा. या बुरुजापुढेच सरळ रेषेत पुढे तलावाच्या बाजूला एक कमानीची रचना आहे. त्यामुळं कदाचित ती जागा त्या मोठाशी संबंधित असावी. आणि खाली आहे पाणीचं टाकं. शक्यतो मी असं ऐकलेलं की ह्याच्यामध्ये पाईप टाकलेले असावेत पाणी वर खेचण्यासाठी त्या टाक्यांमधून. इथे एक टाक आहे, तिथेही एक टाक आहे आणि तिकडेही एक टाक आहे. बघूया आपल्याला खाली उतरायला रस्ता कुठून भेटतो त्या. पण परिसर पहा ना, एकच नंबर. जिन्यावरनं उतरल्यानंतर आपल्याला एक रस्ता जातो तिकडे बुरुजाकडे, परत एक तिकडून आपल्याला खाली मार्ग असावा टाक्यांजवळ जाण्यासाठी. टाक्यातलं पाणी बऱ्याचशा वर्षापूर्वीचं आणि ते घाणी आहे, त्यासाठी वापरण्यायोग्य तर नाहीच. इमारती या किल्ल्याच्या खूपच ढासळलेल्या आहेत. खूप म्हणजे अत्यंत दयनीय अवस्था आपण ज्यांना म्हणतो ना तशी आहे. कालांतराने येत्या काही 5-10 वर्षात हा किल्ला इकडे होता हे ओळखणंही कठीण आहे. इकडे आहे तो बुरुज. आणि आपण इकडून खाली उतरूया. मोठमोठ्याले पायऱ्या. शक्यतो हे पायऱ्या इकडनं ढासळलेल्या असावेत. आपल्याला खूपच काळजीपूर्वक कोपऱ्याने जावावं लागणार आहे. किती उंच उंच पायऱ्या आहेत. सो बी केअरफुल व्हेनेवर यू ट्रेकिंग ऑन फोर्ट. याच बुरुजापासून पुढे पूर्वेला गेल्यावर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने देखील गडाकडे येतात असे सांगितले जाते. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या पायऱ्यांनी आपण त्या वरून पाहिलेल्या टाक्यांजवळ येऊन पोचतो. 4 ते 5व्या टाक्यापर्यंतचा मार्ग हा चांगला आहे, पण पुढील मार्ग हा खूपच खडतर आहे. त्यामुळे शक्यतो येथून पुढे जाणे टाळावे. सो बी केअरफुल. हा पॅस तर आणखीनच अवघड आहे. इकडनं पावसाळ्यात पाणी पाझरत असावं पूर्ण. छोटासा एक वॉटरफॉल. आणि हे फारच स्लिपरी होत असतील नाही का पावसाळ्यामध्ये. तर हे आहेत
त्या टाक्या पाण्याच्या खूपच खराब झालेल्या आहेत. ही एक, ती दोन. ही तीन. अरे बापरे, 4 टाके आहेत काय? चार. ही एक वेगळी टाकी असावी ना. 5. या शिळा बघा, ह्या खूपच नाजूक अवस्थेत आहेत. कधी ढासळतील काही पत्ता नाही यांचा. पाहूया पुढं एक टाका आहे काय, पाहून तरी वाटत नाही. आणि आपण कुठून पाहिलेलो ते? अच्छा, तिकडनं पाहिलेलो आपण. हा कोणता मार्ग आहे? हा एक मार्ग इकडे दिसू राहिला. हे 2 मार्ग आहेत. इकडून एक खाली उतरतो. अच्छा, हा बॅक साईडला उतरत असावा. आपण आलो ती साईड वेगळी प्रवेशद्वाराची आणि ही मागील साईड. तर मित्रांनो, आपण तिकडे 6 टाक्या पाहिल्या. त्याच्यानंतर अजून एक इथे एक टाकी आहे. ही पूर्ण झाडं वगैरे उगवल्या गेल्यामुळे झाकली गेलेली आहे पूर्ण. शेवटची टाकी असावी ही, की पुढेही आहे. वा, इथेही टाकी आहेत. आणि दगडी पहा, इकडचं लाल दगड आहेत. हो का, दिसतंय का? वेगळ्या प्रकारचे दगड आहेत हे. पूर्ण एकच टाकी पाण्याची. आणि हा इथे रस्ता संपतोय असं वाटतंय की वरती जातोय. वरती जात असेल तर माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. निघतोय कुठून तरी निघतोय. ते थोडीशी तर वाट असायलाच पाहिजे. आपल्याला तिकडे गाडी आपण पार्क केली ना, तिकडे एक मंदिर आहे छान. तिकडेही जायचं, त्या मंदिरामध्ये. वा, आपण तर वळसा घालून आलो गडाला. आपण गाडी मस्त एका सावलीत लावलेली आहे. इकडे झाडाच्या खाली. ॲक्च्युली मंदिराच्या जवळ लावली असते तर फार बेटर झालं असतं. पण आपल्याला मार्ग दिसला, सावली दिसली गाडीसाठी, बास. आणखी काय पाहिजे? गाडीवरती बसल्यानंतर मोये मोये होईना म्हणजे झालं. त्यासाठी गाडीला सावली पाहिजे. अरे भरकडतोय आपण. मार्ग भेटेल काय आपल्याला? आम्ही लास्ट चावंडचा ट्रेक केलेला. चावंडचा ट्रेक कधी करायचा माहीत आहे का मित्रांनो? उन्हाळा जेव्हा असतो ना, मार्च फेब, त्यावेळेस चावंडचा ट्रेक करायचा. कारण चावंडवरती एवढी झाडी आहेत की फार कन्फ्यूज होतं, रस्ता समजत नाही. आम्ही गेलेलो, तुम्ही व्लॉगमध्ये पाहिला असाल तर समजेल तुम्हाला.
कुठच्या रस्त्यावरून मी निघालेलो आहे, रस्ता कुठे जातो आहे मला माहीत नाही आहे. तर पाहूया कुठपर्यंत जातो आहे. आपण पूर्ण गडाला वळसा घालून आलेलो आहे. आता आपण परत गडाचा प्रमुख द्वारजवळ आलेलो आहे. तर आपण इकडनं वरती जाऊन मुख्य मार्ग पकडूया खाली उतरण्यासाठी. एवढाच छोटासा हा गड होता. अशा तऱ्हेने आपण या मार्गाने गडाच्या मेन दरवाजाच्या रस्त्यावर जवळ येऊन पोचलेलो आहे. थोडा उशीर विश्रांती घेऊ, या लिंबाच्या झाडाच्या छायेत पाणी पिऊ आणि लगेच निघू. तर मित्रांनो, ट्रेकिंगमध्ये आहे ना, हे असं स्टीलची बॉटल कॅरी करत चला. का माहीत आहे, तुम्ही इच्छा असूनही या बाटल्या फेकू नाही शकत. त्यासाठी प्लास्टिकची बॉटल तुम्ही काय करता, 15 रुपयाला पाण्याची बॉटल भेटली, पाणी पिलं की बॉटल तसेच कोणत्याही गडकिल्ल्यांवरती फेकून चालते होता. कारण तुम्हाला माहीत आहे की पुढच्या दुकानात तुम्हाला आणखी एक 15 रुपयावाली पाण्याची बॉटल भेटेल. बघा दिसत काय ते पाणी बॉटल पडलेले आहेत त्या तिथं. आणि आपण आलेलो आहे उतरायच्या मार्गावरती. आणि इकडं जे मंदिर आहे त्याला भेट देऊया, मंदिराचं दर्शन घेऊया, थोडा वेळ बसूया. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. वाव, किती छान आणि मस्त सुंदर मंदिर आहे. बापरे, मंदिराच्या जवळ असलेली तुळस, नंदी. हे मंदिर आतल्या बाजूस आहे. मंदिराचं किती लहान आहे. जय भोलेनाथ, जय. मस्त मंदिर होतं आतमध्ये. रखरखत्या उन्हातून गड भ्रमंती केल्यानंतर किल्ल्याजवळ असलेल्या या महादेवच्या मंदिराचे दर्शन घेऊन काही क्षणासाठी विश्रांती घेतली. गडावर वाहणारी गरम हवा या मंदिराजवळ येताच शीतलहरींमध्ये बदलते व या लहरींमुळे शरीरातील पूर्ण थकवा नाहीसा होऊन जातो. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.